हर सांस में सुमिरन तेरा, यूं बीत जाए ना जीवन मेरा। हर सांस में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए ना जीवन मेरा। तेरी पूजा करते बीते सांझ सवेरा, यूं बीत जाए ना जीवन मेरा, यूं बीत जाए ना जीवन मेरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आज 22 तारीख, श्रीमद भगवद गीता म्हणजे गीता। आज गीता जयंती आहे. तर सगळ्यांना प्रश्न पडतच असेल, नेमकं गीता जयंती म्हणजे काय? परमेश्वरांना अर्जुनाला सांगितलेली श्रीमद भगवद गीता, यामधून आपल्याला काय शिकायला मिळते आणि परमेश्वराने त्यामध्ये काय निरूपण केलेलं आहे आपल्याला, ते आपण पाहूया. म्हणजेच गीतेचा अर्थ नेमकं काय, गीतेमध्ये परमेश्वराने काय काय सांगितले ते थोडक्यात तुम्हाला मी माझ्या प्रकारे सांगू इच्छिते. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. गीतेचे महत्व. धर्माशिवाय मानवी जीवन व्यर्थ. मानवाला विशुद्ध जीवन धर्मानेच दिले. आत्मकल्याणार्थ जे नियम धारण केले गेले त्याला धर्म म्हणावे. भारतीय संस्कृतीचा अर्थ अध्यात्म जीवन असा अभिप्रेत आहे. जगातील अनेक धर्मांनी मानवतेची व आपापल्या परी मोक्षाची शिकवण समाजाला दिली, परंतु जे जातीभेदाच्या कडी कुलुपात बंद असल्यामुळे स्त्रिया व शूद्रादी 3 वर्णांना गुलाम बनविले. अशा वेळी अज्ञानी जीवांना दृश्य कृत्यापासून मुक्त करण्यासाठी समानतेची शिकवण देऊन आदर्श मानव घडविण्याकरिता व एका परमेश्वराच्या एकनिष्ठ भक्तीने ऐतिहासिक पारमार्थिक सुख देण्याकरिता जगन्नियंता परब्रह्म परमेश्वराने म्हणजे श्रीकृष्ण भगवंताच्या रूपाने 6000 वर्षापूर्वी अवतार धारण केला. वर्ण विषमतेचे व जातीभेदाचे बंधन तोडून स्त्री शूद्रांना समान अधिकार दिला. अंधश्रद्धेचा पूर्णपणे त्याग केल्याशिवाय मानवाचा सर्वांगीण विकास होणार नाही, म्हणून ही सर्व बंधने तोडून खऱ्या ज्ञानाची शिकवण केली. त्यामध्ये जगाचा कर्ता कोण, मी कोण, आलो कुठून, दिसते ते काय आहे, आपले कर्तव्य काय इत्यादी अगम्य प्रश्नाचे सुलभ विवेचन केले आहे. म्हणूनच सांगितले, एक शास्त्रम देवकी पुत्रम, गीतम मेको देव देवकी, पुत्रम एव एको मंत्रस्तस्य, नमानियानी कर्मामेक्यम तस्यम देवास्य सेवा. देवास्य सेवा. जगामध्ये एकच शास्त्र आहे, ते म्हणजे देवकी पुत्र भगवान श्रीकृष्णांनी निरूपिलेली श्रीमद भगवद्गीता. काय सांगितलंय? जगामध्ये एकच शास्त्र आहे, ते म्हणजे देवकी पुत्र भगवान श्रीकृष्णांनी निरूपिलेली श्रीमद भगवद्गीता. जगामध्ये ऐहिक जीवनाचे सार्थक करून मोक्ष देणारा एकच देव आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. दुःख मुक्त होऊन परमेश्वराचा परम आनंद प्राप्त करण्यासाठी एकच मंत्र आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण. सर्व मानव जातीला एकच कर्तव्य आहे,
ते म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या वचनामृतानुसार एका परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करून ऐहिक व पारमार्थिक लाभ प्राप्त करून घेणे. गीता सुगीता कर्तव्या किमन्यः शास्त्र विस्तारे, म्हणजे गीता सर्व शास्त्राहून श्रेष्ठ असल्याने दुसरे शास्त्र पाहण्याची गरज काय, असे सांगितले आहे. या जगन्वंद्य ग्रंथाचा आपल्या पूर्वजांनी स्वधर्म म्हणून स्वीकारला आहे. म्हणून सर्व मानव जातीला गीता अभिप्रेत आहे. या गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंताने सांगितले की स्वधर्म निधनम श्रेय परधर्मो भयावह. या भगवत वचनानुसार स्वधर्म म्हणजे गीता धर्माप्रमाणे अंत कालापर्यंत एका परमेश्वराची भक्ती करणे कल्याणकारक आहे. परधर्म म्हणजे इतर धर्म आचरणे भीतीदायक म्हणजे दुःखदायक, कष्टकारक व पतनशील आहे. तसेच गीतेमध्ये जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर असे स्वतंत्र 4 पदार्थ सांगितले आहे. थोडक्यात सांगितले, परमेश्वर म्हणजे नित्य, अविनाशी, निर्गुण, निराकार, सर्वव्यापक व अजन्म असून सर्व जीवांना ज्ञान देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी अवतार धारण करतात. दुसरा जीव. जीव हा नित्य, शाश्वत, पुरातन, पाप पुण्याचा अधिकारी, कर्मानुसार सर्व योनीत सुख दुःख भोगविण्यासाठी जन्म पावणारा, कोणाही पासून कधीही उत्पन्न झालेला, पुढेही कोणात न मिसळणारा व ईश्वराची एकनिष्ठ भक्ती करून मोक्ष म्हणजे ईश्वराचे सुख प्राप्त करून घेणारा स्वतंत्र पदार्थ आहे, तो म्हणजे जीव. देवता त्रिगुणात्मक, निरंतर ईश्वराच्या दर्शनाकांक्षी, परमेश्वराज्ञेने सृष्टीचक्र चालविणाऱ्या, सकाम भक्तीचे नाशवंत फळ देणाऱ्या तथा कर्माचकानुसार जीवाला सुख दुःख भोगविणाऱ्या परमेश्वराचा सेवक आहे. देवता कोण आहे परमेश्वराची, तशी म्हटली तर सेवकच. प्रपंच. प्रपंच म्हणजे भूमी, जल, अग्नी, वायू ही पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार. रज तम सत्व म्हणजे रजात्मक, तमात्मक आणि सत्व. हे 3 गुण मिळून अष्टभौतिक व जड प्रकृतीची माया चराचर सृष्टीची रचना करते. ईश्वराने सृष्टी रचनेची आज्ञा करताच माया, ईश्वराची जी सृष्टी रचना असते त्याची आज्ञा कोण करते, ती म्हणजे माया. चैतन्य या भूतांना सृष्टीमध्ये रचनेकाळी आणते आणि संहारकाळी पुन्हा अव्यक्त विलीन करते. त्याच प्रपंच आधारे जीव सुख दुःखादी फळे भोगतो, याला म्हणतात प्रपंच. यातीलच काही भाग चातुर्वर्ण म्हणजेच विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा व चांडाळ या सर्वांना खरा ज्ञानी समदृष्टीने पाहतो. तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण प्रत्येकाच्या प्रकृतीत जन्म गुण कर्माने व्यासाने पडलेले आहेत. स्त्री, वैश्य, शूद्रादी योनीतील असतील तरी ते सुद्धा अनन्य भावाने माझा आश्रय धरून मोक्षाचे अधिकारी होतात. सात्विक आहार, रसयुक्त, सिद्ध, पौष्टिक शाकाहाराने आयुष्य, बलबुद्धी, आरोग्य, सुख, शांती, ज्ञान, प्रकाश यात वाढ होते. मनाला आनंद होतो. सात्विक आहार अचंचलता, प्रवृत्ती, निवृत्ती, कर्तव्य, अकर्तव्य, भय, अभय आणि बंध, मोक्ष यांना पदार्थ जाणतात. ते स्वर्ग अथवा मोक्ष अशा ऊर्ध्व गतीला प्राप्त होतात. राजसहार. आंबट, तिखट, खारट, अतिउष्ण, झणझणीत, मसालेदार, चटकदार हा राजसहार असून तो राजस मनुष्यास आवडतो. त्यामुळे दुःख, रोग उत्पन्न होतात. तसेच अशांती, मनाची अस्थिरता, कामोपभोगांची वासना, लोभ, दंभ, मनोबत, अज्ञानी, मिथ्या विचार सरणीचे लोक भ्रष्टाचाराने वागतात व स्वतःच्या नाशास कारणीभूत होतात. ते मृत्यू लोकात इर्जार करतात.
राजसंहार म्हणजे थोडक्यात भगवंतांनी सांगितले आहे, हे आता मी सांगितलेच तुम्हाला. पण हे जर आपल्याला न कळू द्यायचे असेल तर आपल्याला काय करायला लागेल? साधारण जेवण करावं लागेल, जे आंबट तिखट खारट अतिउष्ण झणझणीत हे याला कारणीभूत आपणच आहे. मग आपणच परमेश्वराला म्हणतो मलाच दुःख का, माझ्याच समोर असं का? तर त्याचं कारणीभूत कोण आहे? ते आपण आहे. म्हणून जे जेवण करतो ते साधारणपणे करायचं. शेवटी काहीच आपल्या सोबत येत नाही आणि मृत्यू लोकात येरझारा नाही करायच्या असेल तर हे नक्की तुम्हाला पाळावंच लागेल. ते परमेश्वराने सांगितले. नंतर तामस आहार, मांसाहारी, चोरी, भ्रष्टाचार करून दुसऱ्याला दुःख देऊन फसवणूक, जबरदस्तीने आलेला आहार तामस असून तो तामस मनुष्यास आवडतो. त्यामुळे मनुष्याचा विवेक नष्ट होऊन तो क्रूर, निर्दयी, आळस, निद्रा, अज्ञान, मोह यांनी निष्क्रिय बनून अल्प प्रयत्नाने वाममार्गाने पापचरण करून द्रव्य मिळवितो. कौटुंबिक शांती चिंताग्रस्त असतो. त्याला क्रूर, पशु, तिर्यक आदी योनीत जन्म होऊन नरक प्राप्ती होते. तामसाहार म्हणजे याला कारणीभूत कोण आहे? ते आपणच आहे. जर असं केलं तर आपल्याला नरक प्राप्त होणारच. पण परमेश्वराने दाखवलेला मार्ग जर तुम्हाला निवडायचा असेल तर श्रीमद भगवद्गीता वाचावंच लागेल. त्यामध्येच सगळं काही सांगितलं. नंतर परमेश्वराचे गीताशास्त्र निर्गुण, स्वयंप्रमाण, अध्यात्म, प्रयत्न, विसंगती नसलेले, सर्व प्रकारचे ज्ञान परिपूर्ण असले, ही थोडेही आचरण केले तरी महान संकटातून तारून येणारे आहे. चौथा अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे हा योग कृतयुगामध्ये हंस अवताराने सनदिकांना सांगितला. कालांतराने तो लुप्त प्राय झाल्यामुळे त्रेतायुगात श्रद्धाने प्रभूंनी अडरक यदुराजाला सांगितलास. हेच ज्ञान राजे ऋषीवर्यादी लोकांमध्ये चालत आले, ते सुद्धा काही काळाने नष्ट झाले. म्हणून तेच शास्त्र श्रीकृष्ण भगवंतांनी 5000 वर्षापूर्वी गीता रूपाने अर्जुनाला सांगितले. त्याच वेळी 22,000 राज्ये त्यांनाही ज्ञान दिले. सोबतच अर्जुनाला तर सांगितलेच, पण ते थोडंफार ज्ञान सुद्धा 22 राजांना सांगितले. म्हणून सर्व मानवांनी तेच ज्ञान स्वधर्माने श्रीकृष्ण भगवंताला कुलदेवता म्हणून स्वीकारले. पुढे 2500 वर्ष गीता धर्म निर्विवाद शांततेत चालत आला, म्हणून त्या काळात कोणताही इतिहास घडला नाही. परंतु 25 वर्षानंतर म्हणजे इसवी सन पूर्वी 500 वर्षाच्या काळामध्ये गीता धर्मामध्ये काही धर्मधुरीणांनी भगवद्गीतेतील सामान्यतेचा, मानवाच्या उन्नतीचा दिव्य संदेश डवलून ऐतिहासिक स्वार्थपोटी मानवताचा बुद्धिभेद करून जातीभेदाचा वर्ण विश्वमत्तेच्या शृंखलेमध्ये मानवाला जखडले. अन्य ग्रंथांचे श्रेष्ठत्व पटवून देऊन स्वधर्मापासून भ्रष्ट केले. विश्वमत्ता, अंधश्रद्धा याचा गीता धर्मावर आघात झाला. जनतेची पिळवणूक सुरू झाली. त्या पिळवणुकीला कंटाळून हिंदू धर्माचा विघात म्हणजे विघटन झाले, म्हणजे त्यातून अनेक धर्म स्वतंत्र स्थापन झाले. अशा वेळी परब्रह्म परमेश्वर कलियुगामध्ये 11व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणजे आमचे स्वामी रूपाने अवतार धारण करून तेच ब्रह्मविद्याशास्त्र ज्ञानसूर्य माईंभट्ट, नागदेव, आचार्य, केशिराज व्यास, पंडित व्यास इत्यादी शिष्यांना सांगितले. जी भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली होती, कलियुगात परमेश्वरांनी माहिमभट्ट, केशिराज व्यास, नागदेव, आचार्य, पंडित व्यास इत्यादी शिष्यांना सांगितली. पण ते कोणत्या रूपामध्ये? ब्रह्मविद्या. त्यावेळी विवेक प्रकांड पंडित 500 ब्राह्मण स्वामीचे शिष्य झाले व इतरही असंख्य शिष्य झाले. त्यांनी सर्व सामान्य परमेश्वराचे खरे ज्ञान व्हावे म्हणून स्वामीच्या आत्माने मराठीत ग्रंथरचना करून तिला राजसिंहासनावर बैसविले. स्त्री शिक्षणाचा पाया घातला. त्यामुळे मराठीची आद्य कवयित्री महदंबा साकार झाली, म्हणजे महादाईचा सगळ्यात पहिली स्त्री.
ते कवित्री बनली होती, ती म्हणजे महादैसा. स्वामीच्या काळात असताना, म्हणजे स्वामींनी स्त्री आणि पुरुष मध्ये मतभेद केला नाही. जातीभेदाची, वर्ण विषमतेची शृंखला तोडली, गुणवत्तेला प्राधान्य दिले, अंधश्रद्धेचा त्याग करून गीता धर्माचे द्वार सर्व मानव जातीला खुले केले. ही कलियुगातील पहिली सर्वांगीण क्रांती होय. त्यांचे अनुकरण अल्प प्रमाणात का होईना आजपर्यंतच्या समाजसुधारकांनी, क्रांतिकारांनी केले. अशा निर्गुण व मोक्षदायक ज्ञानाची परंपरा आजपर्यंत चालत असलेली आहे. सर्व मानव जातीला ज्ञान व्हावे या संदेहातून प्रस्तुत ग्रंथांचे सर्वांना समजेल अशा सरळ भाषेत मी तुम्हाला शब्दशः विवेचन लोकाग्रस्त केले आहे. या ग्रंथाचे कृतशील अध्ययन करून, म्हणजेच की श्रीमद भगवद्गीतेचे अध्ययन करून तुम्ही परमार्थिक कल्याण व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी पूर्ण 18 अध्याय मराठीमध्ये यूट्यूबवर टाकलेले आहे आणि ते 18 अध्याय तुम्ही शांततेने ऐका. श्रीमद भगवद्गीता म्हणजे नेमके काय ते जाणून घ्या. जर तुम्ही परमेश्वराच्या मार्गावर चालाल तर तुम्हाला कसलं दुःख, कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही. आणि संकट तर येतात, परमेश्वर आपली परीक्षा घेतात, पण परमेश्वर आपल्या सोबत असले तर आपण प्रत्यक्ष ती परीक्षा देखील पास होऊ. आणि जीवन म्हणजे ही एक परीक्षाच आहे. शाळेमध्ये जी परीक्षा देतो ती वेगळी, पण जीवनाची परीक्षा ही खरी परीक्षा असते. आणि या जीवनाच्या परीक्षेमध्ये आपल्याला जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर श्रीकृष्णाची साथ कधीही सोडायची नाही, जशी अर्जुनाने शेवटपर्यंत निभावली तशी. म्हणून श्रीमद भगवद्गीता जर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित शांतपणे अध्ययन केली आणि स्वतः तर ऐका आणि दुसऱ्यांना देखील सांगा, म्हणजे भगवद्गीता ही असा ग्रंथ आहे की ज्यामध्ये कोणाला काहीही प्रश्न पडला त्या प्रश्नाचं उत्तर परमेश्वराने, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे. जे अर्जुनाने प्रश्न केले तेच प्रश्न या कलियुगात आपले देखील आहेत. तर तुम्हाला माझी विनंती की ही श्रीमद भगवद्गीता प्रत्येकाच्या घरात असो, प्रत्येकाने हा गीता ग्रंथ वाचावा आणि परमेश्वराला जाणून घ्यावे. जर तुम्हाला जीवन जगायचं असेल तर श्रीकृष्णाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. आपल्या जवळ कोणतीही गोष्ट निरंतर राहत नाही, तो परिवार असो या आणखी काही असो, कोणतीही गोष्ट निरंतर राहू शकत नाही, कारण की सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. ज्या गोष्टी ज्या वेळेपर्यंत, काही वेळेपर्यंत असतो त्या वेळेपर्यंत त्याचा आनंद घ्यायचा, नंतर त्याला सोडून द्यायचं. श्रीकृष्णाप्रमाणे श्रीकृष्णाने जन्म घेतला, देवकी वासुदेव यांना सोडून गेले, तिथून यशोदा मातेकडे आले, नंद यांनी त्यांना पालन पोषण केले, तिथे देखील ते काही वर्ष राहिले, तिथे सोडून गेले, राधेला सोडून गेले, आपले सखी गोपिकांना सोडून गेले, त्यानंतर द्वारकेमध्ये गेले, द्वारकेमध्ये काही वर्ष राहिले, तिथून त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचं निरूपण केले, ते अर्जुनाला घेऊन तिथे त्यांनी त्यांचं काम केलं आणि तिथून पण ते निघून गेले. म्हणजे त्यांनी आपले कर्तव्य पूर्णपणे पार पाडले, जिथे जिथे जे काम करायचे, जे काही करायचे ते त्यांनी पूर्णपणे केले आणि मग तिथून निघून गेले, मग मागे उलटून पाहिले नाही. तसेच परमेश्वराप्रमाणे समोर समोर जात राहा आणि उचित जे तुम्हाला व्यवस्थित वाटेल ते कार्य करणे अचूक, असे श्री गोपालकृष्णाने सांगितलेले आहे. म्हणून मी आणखी तुम्हाला सांगते, श्रीमद भगवद्गीता जर तुम्ही वाचली, अध्ययन केली, तर तुम्हाला कोणता जरी प्रश्न पडला तो परमेश्वरांनी अर्जुनाला सांगितलेला आहे, त्याचं उत्तर तुम्हाला नक्की भेटेल. तुमचं जीवन देखील शांतमय होईल, तुम्हाला देखील कशाचीच गरज राहणार नाही. अशी इतकी सुंदर, इतकी छान
श्रीमद भगवद्गीता आहे ते तुम्ही नक्की अध्ययन करा. आणि पुन्हाच्या गीता जयंतीच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.